नमस्कार बालमित्रांनो, मी शोभना जावरे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व, इयत्ता पहिली, विषय गणित, टॉपिक बेरीज 20 पर्यंतची. बालमित्रांनो, गेल्या वेळेस आपण शतकाची ओळख शिकलो. आज आपण 20 पर्यंतची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत. बालमित्रांनो, आपण लहान बेरजा शिकलो. आता आणखी काही बेरजा शिकू. चित्रामध्ये आपल्याला कप दाखवलेले आहेत. चला तर सुरुवातीचे कप मोजूया. किती आहेत ते बघूया. मोजा. 1 2 3 4 5 म्हणून त्याखाली 5 लिहिलेले आहेत. अधिक पुढे किती कप दिलेले आहेत मोजा. 1 2 3 4 म्हणून त्याखाली 4 लिहिलेले आहेत. 5 अधिक 4 बरोबर किती? तर सर्व कप मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग किती कप आलेत एकूण? 9. 5 अधिक 4 बरोबर 9. पुढील चित्रात आपल्याला चहाच्या किटल्या दाखवलेल्या आहेत. चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून त्याखाली 8 लिहिलेले आहेत. अधिक 1 2 3 4 5 किटल्यांची चित्रे दाखवलेली आहेत म्हणून त्याखाली 5 लिहिलेले आहेत. 8 अधिक 5 बरोबर किती? त्यासाठी आपण सर्व किटल्या मोजूया बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती झाले ते एकूण? 13. 8 अधिक 5 बरोबर 13. पुढील चित्रात आपल्याला 10 काड्यांचं एक बंडल दिसत आहे. अधिक 3 काड्या सुट्या दिसत आहेत. 10 अधिक 3 बरोबर किती झालेत? 13. 10 म्हणजे 1 दशक, 3 सुटे म्हणजे 3 एकक, असे 13 संख्या तयार होते. त्याचप्रमाणे आपल्याला या गोलामध्ये 1 दशकाची माळ दाखवलेली आहे, म्हणजेच 1 दशक, आणि 3 सुटे मणी दाखवलेले आहेत, म्हणजेच 1 दशक 3 एकक 13. 13 अधिक 2 सुटे मणी दाखवलेले आहेत. किती होतात सांगा बरं का. 13च्या पुढं 2 सुटे मणी मोजा. 14 15. किती झाले ते एकूण? 15. 13 अधिक 2 बरोबर 15. पुढे आपल्याला दिलेली आहे गोष्ट बेरजेची. एकदा काय झाले, यश घरी गोष्टीची पुस्तके वाचत होता. बाबा घरी आले. यश पुस्तक वाचत आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी यशला जवळ घेतले. यश बाबांना म्हणाला, बाबा, माझी 7ही पुस्तके वाचून झालीत. बाबा म्हणाले, अरे वा, खूप छान. बाबांनी खुश होऊन यशला आणखी 4 पुस्तके दिली. यशला खूपच आनंद झाला. आता यशकडे किती पुस्तके झाली असतील बरं? आता सांग. 1. यशकडे आधी किती पुस्तके होती? 7. म्हणून आपण 7 लिहूया. दुसरं, बाबांनी यशला बक्षीस म्हणून किती पुस्तके दिली? 4. म्हणून आपण 4 लिहूया. तिसरं, यशकडे एकूण किती पुस्तके झाली? सांगा मग. 7 अधिक 4 किती झाली? 11. बरोबर. लिहा मग 11. चला, याप्रमाणे पुस्तक पान नंबर 60 सोडवा.
थँक यू.